महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम सीमारेषेवर ठळकपणे उठून दिसतात त्या 7 डोंगरांच्या रांगा, ज्या सातपुडा या नावानं ओळखल्या जातात. अशा या प्रदेशात गुजरात आणि मध्य प्रदेशाच्या सीमारेषेवर वसलेला हा नंदुरबार जिल्हा विविध वृक्ष जातींनी नटलेली जंगलं आणि हिरवाईच्या विविधतेनं ल्यालेल्या निसर्गरम्य अशा ठिकाणी डोंगरांच्या पायथ्याशी निसर्गाच्या आदिम रहिवासी जमाती भिल्ल, पावरा, कोकणा, कोतवाल आणि मावची या स्थायिक झाल्या आहेत. नद्या नाले, धबधबे, हिरवीगार शेत आणि आजूबाजूच्या सपाटीचा प्रदेश निसर्गपुत्रांच्या एकेकाळच्या आदिमतेची आठवण करून देतो. या आदिम परंपरेचं दर्शन आपल्याला तोरणमाळ, अष्टांबा, देवमोगरा इथल्या जत्रांमध्ये होतं. गुजरात, मध्य प्रदेश आणि नंदुरबार इथले हजारो आदिवासी भक्तगण या जत्रेमध्ये सहभागी होतात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोकणा, पावरा, भिल्ल आणि मावची या 4 जमाती प्रामुख्यानं आढळून येतात. 2001 सालच्या राष्ट्रीय जनगणनेनुसार नंदुरबारमध्ये 1,22,047 आदिवासी वास्तव्य करून आहेत. नंदुरबार इथल्या एकूण लोकसंख्येपैकी 41% लोकसंख्या आदिवासी आहे. भिल्लांची उपजमात म्हणून पावरा जमातीबरोबरच मावची या जमातीचा अंतर्भाव आहे. तरीही त्यांचं एक स्वतःचं अस्तित्व ते टिकवून आहेत. आपली मावची संस्कृती त्यांनी स्वतंत्रपणे जोपासली आहे. त्यामुळे भिल्लांपेक्षा ते वेगळे ओळखता येतात. मावची जमातीतले लोक हे कोकणा, पावरा आणि भिल्ल जमातीतल्या लोकांबरोबर आपल्या जातीतल्या मुलामुलींचा लग्न व्यवहार करत नाहीत. स्वतःच्या मावची जातीतच ते रोटी बेटी व्यवहार करणं पसंत करतात. मावची या त्यांच्या बोली भाषेमुळे त्यांना मावची जमात म्हणून ओळखलं जातं. गुजरात मधल्या मावची जमातीला गामित, गामतास किंवा गावित असं सुद्धा ओळखलं जातं. महाराष्ट्र राज्यातल्या नंदुरबार जिल्ह्यात नवापूर आणि साखरी तालुक्यात मावची जमात स्थायिक झाली आहे. हे लोक प्रामुख्यानं पठारावर राहतात, तर त्यापैकी काही लहान गावांमध्ये, पाड्यांमध्ये तसंच डोंगर माथ्यावरही राहतात. सर्वसाधारणपणे मावची गावित, ठिंगळे, खेंगर, देसाई, मावली, चौधरी, बारिश, राऊत, भावरे आणि बिलकुडे अशी आडनावांची विविधता यांच्यामध्ये दिसून येते. थोर समाजशास्त्रज्ञ इरावतीबाई कर्वे आणि दांडेकर यांच्या मताप्रमाणे मावची हे मध्यम बांध्याचे आणि उंचीनं सर्वसाधारण आहेत. रुंद चेहरा, बसक नाक, तपकिरी रंगाचे डोळे आणि सावळा रंग हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. मावची स्त्रिया आपल्या कपड्यांच्या रंगीबेरंगी रंगसंगतीमुळे विशेष प्रसिद्ध आहेत. त्या लुगडं म्हणजे साडी आणि चोळी म्हणजेच ब्लाउज परिधान करतात, तर मुली धोबी म्हणजेच स्कर्ट ब्लाउज वापरतात. मुलीनं लुगडं आणि चोळी वापरायला सुरुवात केली की समजायचं मुलगी वयात आली, की मग साहजिकच तिच्या लग्नाची तयारी सुरू करतात. मावची पुरुष फाव्या म्हणजेच धोतर आणि सदरा वापरतात.
काही पुरुष पगडी बांधतात तर काही जण गांधी टोपी वापरणं पसंत करतात. आता मावची तरुणांनी शर्ट पॅन्ट वापरायलाही सुरुवात केलीये. दागिना हा तर स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय. मावची स्त्रिया त्याला अपवाद कशा असणार? त्या चांदीचे, ॲल्युमिनियमचे आणि अगदी स्टीलचे सुद्धा दागिने वापरतात. लग्न झालेल्या स्त्रिया दंडामध्ये वाकड्या म्हणजेच वाकी, हाताच्या कोपरावर कोडा, मनगटात बांगड्या घालतात. गळ्यात चोरहार म्हणजेच सौभाग्याचं प्रतीक असलेलं मंगळसूत्र घालतात. तर लग्न झालेल्या स्त्रिया आणि लग्न न झालेल्या मुलीही गळ्यात गाठी घालू शकतात आणि पायात शरणी म्हणजेच पैंजण घालतात. हाताच्या बोटात अंगुठी म्हणजेच गोल रिंग घालतात. मावची स्त्रिया या बाजारात जाताना तसंच लग्न समारंभाला जाताना अगदी नटून सजून जातात. पुरुष सुद्धा कानामध्ये बाळी घालतात. सर्वसाधारणपणे 20 ते 200 कुटुंब एकाच ठिकाणी राहतात. त्या वस्तीला फाळा, पाडा किंवा वाडी असं म्हणतात. गावदेव पूर्व दिशेला असावा तर दफनभूमी दक्षिणेकडे असावी असा परंपरागत संकेत आहे. मावचींची घरं ही कधीच दक्षिण दिशेला तोंड करून बांधली जात नाहीत, कारण दक्षिण ही सैतान आणि दुष्ट शक्तींची दिशा आहे असा त्यांचा विश्वास आहे. पारंपरिक पद्धतीनं मावचींची घरं कारवीच्या काड्या किंवा बांबूच्या कुडाच्या भिंतींची शेणामातीने सारवलेली असतात. घराची छप्र कौलांनी किंवा गवतानं शाकारलेली असतात. घरांचा आकार आयताकृती असून घर हे 9 खांबांवर आधारलेलं असतं. मध्यभागी जो खांब असतो त्याला दरवाजा असं म्हणतात. मावची वास्तुशास्त्राप्रमाणे स्वयंपाकघरातला चुल्हा हा आग्नेय दिशेलाच असायला हवा. मक्याची कणसं, कांदे, ज्वारीची कणसं ही उंदरापासून बचाव व्हावा यासाठी दोरीवर टांगलेली असतात. तर धान्य हे बोधडी म्हणजेच शेणा मातीनं सारवलेल्या उंच टोपल्यांमध्ये साठवलं जातं. धान्य साफ करण्यासाठी उखळीचा वापर केला जातो. दगडापासून बनवलेल्या जात्यामध्ये धान्य दळलं जातं. मावची रोजच्या आहारात ज्वारी, मका, बाजरी, गहू, तांदूळ त्याचबरोबर भाज्या आणि हिरव्या पालेभाज्यांचा प्रामुख्यानं वापर करतात. मावची मांसाहारही पसंत करतात. एकत्रित आणि विभक्त अशा दोन्ही कुटुंब पद्धती मावचीमध्ये आहेत. मावचींचा प्रमुख व्यवसाय शेती हा असून ते लहान प्रमाणावर शेती करतात. ज्वारी, मका, भात, गहू आणि काही प्रमाणात पालेभाज्या आणि कडधान्य यांची ते शेती करतात. मे ते ऑक्टोबर शेती व्यवसायात ते मग्न असतात, तर नोव्हेंबर पासून एप्रिल पर्यंत शेतमजूर, ऊस तोडणी कामगार म्हणून तसंच महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ता बांधणी, तळी साफ करणं अशी कामं ते उदरनिर्वाहासाठी करतात. तसंच शेजारच्या मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात काम करायसाठी सुद्धा ते जातात. साधारणपणे 25% लोक परप्रांतात कामाला जातात. काही प्रमाणात मावची लोक हे शासकीय कार्यालयांमध्ये तसंच खासगी कंपन्यांमध्येही नोकरीला आहेत. आदिवासी विकास विभागाचे नंदुरबार इथले सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री मावची यांच्याकडूनच आपण ही माहिती घेऊया. रोजगार उपलब्ध होता है
तसंच शासकीय सेवेत होत आहे. लघु जगासाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. एकपत्नीत्व हे अतिशय महत्वाचं आहे, पण बहुपत्नीत्व हे सुद्धा या समाजाला मान्य आहे. अगदी बाजारहाट करताना एखाद्या तरुणाला जर एखादी तरुणी आवडली तर तिला तिथून सरळ घरी घेऊन यायला सुद्धा समाजाची परवानगी आहे. लग्नासाठी पळवून आणलेल्या मुलीला समाज मान्यता आहे, पण या जमातीमध्ये लग्न ही प्रामुख्यानं ठरवूनच केली जातात. ओराड म्हणजे लग्न ठरतं आणि गावच्या उत्साहाला उधाण येतं. लग्न समारंभ हा 3 दिवसांचा असतो. मुलीच्या घरच्या अंगणात झाडाच्या फांद्या, आंब्यांची तोरणं यांनी सजवलेला मंडप बांधलेला असतो. या समारंभाला रंग चढू लागतो तो ओळदा चढवा या हळदीच्या कार्यक्रमापासून. त्यासाठी वर आणि वधूच्या आपापल्या घरी बायका गाणी म्हणतात आणि जात्यावर हळद दळतात. मुलाकडची वऱ्हाडी मंडळी मुलीच्या घरी येतात. मुलीकडची मंडळी मंडपावर चढलेली असतात. नवरदेव आणि त्याची मित्रमंडळी मंडपात नवरदेवावर छत्री धरून प्रवेश करतात. मंडपावरची मुलीकडची मंडळी पाण्यात भिजवलेली ओली हळद नवरदेवावर टाकतात. हा सगळा गमतीचा असा सोहळा पार पडतो आणि मग ओराड म्हणजेच लग्न सोहळ्याला सुरुवात होते. लज्जा, हुरहुर, प्रेमभावना हे सगळं काही व्यक्त करणारी गाणी मुलीकडच्या स्त्रिया यावेळी गात असतात. आता मित्र आणि नातेवाईक नवरा नवरीला उचलतात आणि नाचवतात. 9 वेळा नाचवत नाचवत पांगाड म्हणजेच गोल फेरे घेतले जातात. गावातल्या हिंगळा म्हणजेच आपट्याच्या झाडापाशी लग्न करण्याची प्रथा आहे. तिथं स्वच्छ सारवून त्यावर तांदळाचे वाटे आणि 1.25 रुपया ठेवला जातो. तिथं गाव पुंजारी पूर्व दिशेला सूर्याकडे बघत सूर्याला नमस्कार करून लग्न लावतो आणि संध्याकाळी मुलगी मुलाच्या घरी येते. आता येतो लग्नाचा 3रा दिवस, ओळदा उताड्याचा म्हणजेच हळद उतरवण्याचा. नवरीकडच्या बाईनं पाण्यानं नवरीचे पाय धुतले की हळद उतरवली गेली असं समजतात. लग्नाच्या वेळी रंगीबेरंगी गोंडे लावलेली टोपली म्हणजेच छिबली डोक्यावर धरून नृत्य करून आनंदोत्सव साजरा केला जातो. स्त्रिया आणि पुरुष दोघांचा सुद्धा या नृत्यामध्ये सहभाग असतो. आळीपाळीनं एकमेकांच्या डोक्यावर छिबली ठेवून नृत्य केलं जातं. रंगीबेरंगी छिबली हे सुपीक जमिनीचं प्रतीक आहे. शेजारच्या गावातले कोतवाली जमातीचे लोक अतिशय कुशलतेनं ही छिबली तयार करून देतात आणि त्याबद्दल ते मावचींकडून काही मोबदला सुद्धा घेतात. हा आनंदाचा प्रसंग सगळ्यांना डाळ भाताचं जेवण देऊन साजरा केला जातो.
मावची लोक आपली परंपरा जतन करताना नवीन जन्माला येणाऱ्या पिढीचीही काळजी घेतात. हुवाकी म्हणजे परंपरेनं सुईण म्हणून काम करणाऱ्या दाईच्या सल्ल्यानुसार गर्भारशी बाईची काळजी घेतली जाते. मावची जमातीमध्ये मुलगा मुलगी असा भेदभाव केला जात नाही. बाळाच्या जन्मानंतर 5व्या दिवशी मावची पाचराहा हा नामकरण विधी साजरा करतात. हुवाकी उखळीच्या भोकाची म्हणजेच धरित्रीच्या सृजनाच्या प्रतीकाची पूजा करते. उखळीच्या पूर्व बाजूला पुंजेपाड म्हणजेच तांदळाचे 9 वाटे ठेवून पूजा केली जाते. पूर्वी हुवाकीला सुईणीच्या कामाचे म्हणून 5 रुपये बक्षीस दिले जात. आताच्या काळात तिला 200 रुपये मिळतात. गावातली कुठलीही समस्या असो किंवा वैयक्तिक समस्या, त्यावरचा अंतिम निर्णय ही जात पंचायतच घेते. पंचायत ही 5 लोकांची असते. त्यामध्ये गावातल्या वडील मंडळींचा सहभाग असतो. कारभारी, पाटील वगैरे पंच असतात. प्रश्न लग्नबाह्य संबंधाचा असो की मारामारीचा की फारगतीचा म्हणजे फारकतीचा, तो पंचायतीतच सोडवला जातो. विषयाच्या गांभीर्याप्रमाणे 51 रुपयांपासून दंड आकारला जातो. बलात्कारासारखा गंभीर गुन्हा असेल तर 5000 रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येतो. पंचायतीत झालेला निर्णय हा दोन्ही बाजूंवर बंधनकारक असतो. गावातली व्यक्ती मृत झाली की पुरण्याची पद्धत आहे. अंत्यविधीचं काम सारवण्या भगत करतो. मृतात्म्याच्या शांतीसाठी 12व्या दिवशी बारमोहा हा विधी असतो. यावेळी सफेद धोत्राचं कापड घेऊन त्या कापडानं नवीन टोपली बांधतात. और जेमण और तो आई जरा जेमो काढीन बाहेर थवा पडी. हां आणि त्यात भात, दारू, मटण, मासे घेऊन जिथं मृतदेह पुरलेला असतो तिथं 4ही कोपऱ्यावर ठेवतात. आल्यावर आंघोळ करतात आणि घरी आल्यावर जेवण करतात. मृताच्या आठवणीसाठी बनवले जाणारे लाकडी खांब किंवा स्मारक हे मावचींचं वैशिष्ट्य आहे. यात सुद्धा विविधता आढळून येते. ही स्मारक किंवा खांब मावची जातीतलाच टकारा हा कारागीर बनवतो. त्या स्मारकांना साधारणतः 800 ते 900 रुपये खर्च येतो. प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे खर्च करतो. गावामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला तर प्रत्येक घर हे झाडून पुसून स्वच्छ केलं जातं आणि कडा बोळावा म्हणजेच केर कचरा मोठ्या टोपलीत भरून गावाबाहेर फेकतात. त्यामुळे गावातले आजार बाहेर जातात अशी त्यांची समजूत आहे. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री माननीय श्रीयुत विजयकुमार गावित हे म्हणतात, आदिवासीची संस्कृतीचं लोकांना दर्शन घडावं आणि आदिवासींची संस्कृतीच्या बाबतीमध्ये त्यांना ज्ञान मिळावं म्हणून आम्ही नागपूर येथे गोंडवाना म्युझियम कल्चरल सेंटर या ठिकाणी आम्ही निर्माण करतो आहोत. त्याच्यामुळे निश्चितच आदिवासींची संस्कृती या महाराष्ट्राला दर्शन घडवेल. या गोंडवाना म्युझियममध्ये महाराष्ट्रातील ज्या 47 जमाती आहेत त्या संपूर्ण जमातीचं त्या ठिकाणी सांस्कृतिक आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीज ज्या असतील ते प्रदर्शित केल्या जातील. मावची ही प्रगतिशील जमात आहे. आपल्या प्रगतीचा मार्ग ती स्वतःच्या हाताने तयार करते भावी पिढीच्या सुखासाठी. आपल्या परंपरा जपत
प्रगतीच्या वाटेवर असणारे मावशी छिबलीच्या नाचाची वाद्य वाजायला लागली की त्या तालावर बेभानपणे नाचू लागतात, एक प्रगतीशील स्वप्न जोपासण्यासाठी विकासाच्या दिशेनं.